नमस्कार. च्यवन नावाच्या ऋषीमुनींनी आवळ्यापासून तयार केलेला एक अवलेह, त्या अवलेहाचे त्यांनी सेवन केले आणि त्यांचे वार्धक्य किंवा म्हातारपण दूर झाले आणि ते पुनश्च तरुण झाले. म्हणून त्या अवलेहाला आयुर्वेदामध्ये च्यवनप्राश अवलेह असे नाव प्राप्त झाले. तर असे आवळ्यामध्ये कोणते गुणधर्म आहेत, जे तुमचे वार्धक्य टाळते किंवा तुम्हाला पुनश्च तरुण बनवते? तर ते पाहूयात. आयुर्वेदानुसार आपल्या आहारामध्ये षडरसात्मक आहार असावा, म्हणजे 6ही रस आपल्या आहारामध्ये असावेत असे आयुर्वेद शास्त्र सांगते. मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त आणि कषाय हे 6 रस आपल्या आहारामध्ये असल्याने धातूचे व्यवस्थित पोषण होते आणि आपले शरीर हे त्याची व्याधी शक्ती ही फार उत्तम बनते. तर ह्या 6ही रसांपैकी लवण रस किंवा खारट रस सोडून उरलेले सर्व रस, उरलेले 5ही प्रकारचे रस आवळ्यामध्ये असतात. त्यामुळे एक आवळा खाल्ल्यामुळे तुम्हाला 5 रस मिळतात आणि त्यामुळे तुमच्या शरीराचे व्यवस्थित पोषण होते, 7 धातूचे व्यवस्थित पोषण होते. तुमच्या शरीराची व्याधी प्रतिकार शक्ती ही दुणावते. तसेच लवणरस नसल्यामुळे खारट रस तुमच्या शरीरावरती, तुमच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो. तसेच तुमचे केस पिकवण्यास देखील खारट रस कारणीभूत ठरतो. त्यामुळे आहारामध्ये लवणरस किंवा खारट रस हा अत्यल्प प्रमाणामध्ये असावा. त्यामुळेच आवळ्यामध्ये 5 प्रकारचे रस असल्यामुळे त्याला सर्व फळांमध्ये सर्वश्रेष्ठ असे फळ मानलेले आहे.